संजीव राजे निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलाय। आयकर विभागाकडून गेल्या 24 तासांपासून धाडी सत्र हे सुरूच आहे। पुण्याबरोबर फलटण, सातारा आणि मुंबईमध्ये सुद्धा आयकर विभागाने धाड टाकली आहे। माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीव राजे निंबाळकर यांच्या घरावर सुद्धा धाड टाकण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्यासोबत जोडलेले आहेत। चंद्रशेखर, संजीव राजे निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलेला आहे, काय अधिकची माहिती? 24 तास झाले खरं तर नीलम, ही सगळी कारवाई जी आहे ती पुणे, फलटण, सातारा आणि मुंबई या ठिकाणी सुरू आहे। खरं तर लोकसभा निवडणुकीमध्ये निंबाळकर कुटुंबियांनी जे आहे ते शरद पवारांचे उमेदवार मोहिते पाटील यांचं काम केलं होतं आणि त्याच सगळ्या कामामुळे त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली असं या ठिकाणी नागरिकांकडून सांगितलं जात आहे। आपण पाहिलं की त्यांची ती दूध डेअरी आहे त्याच्यावरती सुद्धा सगळी छापेमारी करण्यात आलेली आहे। फलटण, सातारा, पुण्यातील प्रभात रस्त्यावर त्यांच्या बंगल्यावरती सकाळी काल 6च्या सुमारास छापेमारी करण्यात आली। खरं तर आयकर विभागाचे जे अधिकारी आहेत ते खाजगी वाहनातून या ठिकाणी पोहोचले आणि त्यांची जी वाहनं आहेत ती दूरच्या ठिकाणी लावण्यात आली होती। कालपासून सगळी कारवाई जी आहे ती सुरू आहे। रात्रीच्या वेळेस कारवाईला काही वेळासाठी थांबवण्यात आली होती आणि पुन्हा सकाळी जी आहे ही सगळी छापेमारीची कारवाई सुरू आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये ही सगळी कारवाई सुरू आहे। पोलिसांकडे काही महत्त्वाची कागदपत्रे सुद्धा त्यांच्या हाती लागल्याची माहिती समोर येत आहे। परंतु आपण पाहिलं की लोकसभा निवडणुका असो आणि विधानसभा निवडणुका असो, या दोन्ही निवडणुकांमध्ये निंबाळकर कुटुंब जे आहे संजीवराजे निंबाळकर कुटुंब हे जे आहे शरद पवार यांच्यासोबत होतं आणि या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती त्यांच्यावरती कारवाई झाली का असं म्हणावं लागेल। कारण आपण पाहिलं की माढा लोकसभा उमेदवार जे होते त्या उमेदवाराचा, भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आणि त्याच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार होते मोहिते पाटील यांचा त्या ठिकाणी विजय झाला आणि या सगळ्या विजयामध्ये सगळ्यात महत्त्वाचा सिंहाचा जो वाटा होता तो निंबाळकर कुटुंबियाचा होता। जी नक्कीच, धन्यवाद चंद्रशेखर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।